हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे भरलेली परवल. छोटे छोटे परवल असतात ग्रीन कलरचे, त्याचे मी भरलेली परवल ही रेसिपी बनवणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. आज मी भरलेली परवल करणार. हे आहे परवल, छोटे छोटे असे असतात, या अशा प्रकारचे असतात परवल. तर त्याचं मी हे भरलेली परवल करणार आहे. मी पडवळ म्हणजे मोठे असतात त्याला लांब, त्याला पडवळ म्हणतात आणि ह्याला म्हणतात परवल. तर ह्या अशा लाईनी असतात, हिरवगार असतं. ह्याचं मी भरलेली परवल करणार आहे. त्यासाठी मी ही वरची हा भाग आहे तो आपण कापून टाकायचा, पाटचाने हा. आणि ह्याची साल आहे ती साल काढून घ्यायची, वरची साल काढून घ्यायची. ही बघा अशी. ही सालसुद्धा आपल्याला वापरायची आहे ह्याच्यामध्ये. आणि आतल्या बिया आहेत ते आपल्याला टाकून द्यायची. फक्त साल वरची वापरायचं आणि परवल वापरायचं आपल्याला. तर साल कशासाठी पाहिजे ते तुम्हाला थोड्या वेळात मी दाखवते. परवल पूर्ण असा सोलून घ्यायचा. ही सालीसुद्धा आहे तिथे, हे सालीसुद्धा मी ठेवलेले आहेत परवलच्या. आता हा परवल कसं कापायचं, आपल्याला भरलेली परवल करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण इथून कट घ्यायचा, आरपारने जाऊ द्यायचा, वरच्यावर त्याला कट द्यायचा, म्हणजे तो असा खोलला जाईल. एवढा असा. त्याच्यातल्या बिया ज्या आहेत त्या आपण काढूया, चमच्याने असं काढून घेऊया. त्याच्यात ज्या बिया असतात ते पण काढून घ्यायचे. बिया वगैरे आपल्याला घ्यायचं नाही, ते टाकून देणार. असं बोटाने काढून घ्यायचं, पूर्ण खोलायचं नाही ते. आणि बिया आहेत त्या पण फेकून देणार. खूप टेस्टी लागतं भरलेली परवल. आता भाज्या कमी प्रमाणात येतात त्यामुळे काय भाजी करायचा प्रश्न असतो. तर आता मी भरलेली परवल करणार. हे बघा असं पूर्ण याला खोलून घ्यायचं. सगळे परवल मी सोलून त्यातला आतला बी काढून टाकले. बघा हे अशी पूर्ण परवल बी केलेली आहे. आता त्याच्यासाठी आपण वाटण करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर ही परवल धुवून वगैरे मी घेतलेली आहे. ती सालीसुद्धा धुतलेली आहेत. फक्त ही बी मी फेकून देणार. ही परवलची सालीसुद्धा आपण उपयोग करणार आहे. इथे मी घेतलेलं आहे ओलं खोबरं, शेंगदाणे, आलं लसूणची पेस्ट, हिंग घेतले, धना पावडर, मसाला, काश्मीर मिर्च, हळद एवढं आणि हिंग एवढं साहित्य मी वापरणार आहे. आणि थोडंसं गूळ, मीठ, तेल हे साहित्य आपल्याला भरलेली परवल करण्यासाठी वापरायचं आहे. तर आता मी सर्वात अगोदर म्हणजे शेंगदाणे आणि खोबरं, सुकं खोबरं भाजून घेते. शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे. सालं नाही काढलं तरी चालेल, काढली तरी चालेल. किंवा सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. आलं खोबरं असलं तर मला खोबरं घ्या. ते सुद्धा भाजून घेऊया आपण. गॅस स्लो केलेला आहे मी. परवलच्या साली टाकून साली येत्या, छिलका म्हणतो कोणी कोणी, छिलका पण बोलतात, सालीसुद्धा म्हणतात. यासुद्धा थोडं भाजून घ्यायचं. आता शेंगदाणे, खोबरं आणि परवलच्या साली हे आपल्याला मिक्सरवर जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट नाही करायची, जाडसर आपण वाटून घेऊया. त्याच्यात आलं लसूण पण टाका तुम्ही. माझ्याकडे आलं लसूणची पेस्ट आहे म्हणून मी पेस्ट वापरणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही
थोडं आलं अर्धा इंच, 4-5 लसूणच्या पाकळ्या टाकल्या. आता याच्यामध्ये मी खोबरं, शेंगदाणे आणि परवरच्या साली भाजून घेतल्या. थोडा जिरा टाकले, एक हिरवी मिरची टाकले, थोडा कढीपत्ता टाकले. याच्यात लसूण आलंसुद्धा तुम्ही टाकलं चालेल. मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. आता हे आपल्याला जाडसर असं वाटण करायचं आहे. आता इथे हे वाटण केलेलं आहे. खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं आणि परवरच्या साली. तर हे आपण काढून घेऊया. जाडसर असं कुटलेलं आहे, मी बारीक केलेलं आहे. टेस्टप्रमाणे मीठ टाकते. त्याच्यानंतर थोडंसं हिंग, धना जिरा पावडर आहे, थोडीशी हळद, मसाले आपल्या जेवढं तिखट पाहिजे तेवढा मसाला आणि कलरसाठी काश्मीरी मिर्च अर्धा चमचा. याच्यानंतर इथे घेतलेलं आहे आलं लसूणची पेस्ट. थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं. हे सगळं आता मिक्स करायचं. याच्यात थोडं लिंबू टाकायचं आहे. थोडं लिंबू पिळते. आता हे थोडी साखर टाकली तर चालेल. गूळ किंवा साखर तुम्हाला आवडत असेल तर टाका. मी टाकणार नाही आहे. जर तुम्हाला गूळ वगैरे आवडत असेल तर थोडंसं टाकायचं. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्या परवळमध्ये आपल्याला हे भरायचं आहे. थोडंसं तेल टाकते. अगोदर मीठ वगैरे टेस्ट करून बघायचं. मीठ कमी वगैरे असलं तर टाकायचं. आता ही मसाला आपला तयार झालेला आहे. आता आपण परवर भरायला सुरुवात करूया. ते बघा, याच्यात असं खोलून याच्या आत भरायचं, दाबून भरायचं. आपल्याला मसाला आवडत असेल तर भरपूर मसाला ह्याच्यात टाकायचा. अशा प्रकारे भरून घ्यायचं. अजून दाखवते तुम्हाला. दाबून भरायचं, वरच्यावर नाही भरायचं. आतपर्यंत मसाला गेला पाहिजे. आणि त्यात पाणी वगैरे टाकायचं नाही. अगोदर तेलावरच आपण शिजून घ्यायचं. पाण्याची गरज लागली तर नंतर टाकलं तर चालेल, पण सुरुवातीला पाणी अजिबात वापरू नका शिजेपर्यंत. आणि गॅसची फ्लेम बंद ठेवायची. गॅस मोठा करायचं नाही तर करपून जाणार. कुठलंही भरलेले वांगी किंवा काय करत असते तेव्हा गॅस लहानच ठेवायचा. तरच ते भरलेले कुठल्याही परवर असू दे, वांगा असू दे, त्याला टेस्ट छान येते. तुम्ही जर पाणी ओतून गेलं तर टेस्ट निघून जाते.
सालं फेकून द्यायची नाही, सालं पण उपयोग करायचा. बघा जेवढा मसाला केवढा तेवढा मसाला आता 3, 6, 7, 9 पडवळला लागला. आपण परवळ टाकूया. एक साईड झाला नंतर दुसरी साईड द्यायची. उडून बघूया. एक 2 मिनिटांनी परत आपण त्याला उलटे करू. आता अजून शिजले नाही खालची साईड. परत झाकून ठेवूया. मंद गॅसवर शिजवायचे आपल्याला. साईड पण जरा शिजून घ्यायचं साईडमध्ये, आता ते कच्चं राहतं. दोन्ही बाजू साईड भाजून घेतली, ही पण आणि खालची पण. त्यानंतर आपण उलट करून भाजून घ्यायचं, शिजून घ्यायचं. परत मी झाकण ठेवते 2 मिनिटं. अजून थोडं शिजायला पाहिजे. शिजलेलं आहे, थोडं कच्चं आहे. आता आपण दुसरी पलटी मारूया, दुसऱ्या साईडने त्याला भाजून घेऊया. तेव्हा हे कच्चं आहे नाही, अजून शिजवायला पाहिजे. आता मी थोडं पाणी टाकणार आहे, जास्त नाही. थोडं शिजत पाहिजे. आता शिजलेली आहे, तर आपण 1-2 मिनिटांनी काढून टाकूया. छान अशी भरलेली परवळ आपली तयार झालेली आहे. चपातीबरोबर, भाजीबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. छान झालेली आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून पहा.
भरलेलं जे असते वांगी वगैरे त्याच्यात जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, तेलावरच परतायचं म्हणजे त्याला छान टेस्ट येतं. आपण पाणी टाकलं भरपूर तर ती टेस्ट येत नाही. मी खूप अगदी कमी गरज लागली तरच पाणी टाकले, नाहीतर पाण्याची गरज लागतच नाही. मी बनवलेले भरलेली परवळ ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. थँक्यू.